दिनांक 20 फेब्रुवारी 2024 अधिवेशनाचा विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। तरी त्या अधिवेशनामध्ये आम्ही सकल मराठा समाजाला 50% आतून ओबीसी मधून टिकणारं आरक्षण द्यावं आणि लवकरात लवकर मनोजदादांचं जे आज 10वा-11वा दिवस आहे जवळपास ते उपोषण सोडवावं यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा धाराशिव जिल्हा सकल मराठा समाज यांच्या वतीनं काढलेला आहे। परंतु या ठिकाणी येत असताना आम्हाला सोशल मीडियाच्या वगैरे माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून अधिवेशनातून काही बातम्या ज्या ऐकायला आलेल्या आहेत त्यावरून असं दिसून येतं की सरकारने आज आमच्या मूळ मागण्या मराठा समाजाच्या ज्या संविधानिक तसेच नैतिक म्हणता येईल अशा मागण्या ज्या मनोजदादांनी सांगितलेल्या आहेत त्या बाजूला ठेवून बाकीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारचा आज अधिवेशनातही चालू आहे। आणि या ठिकाणी मी सर्व मीडियाच्या माध्यमातून हे सांगू शकतो की जर आज जो आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलणार नाही त्याला आम्ही आयुष्यातून कधीच विसरणार नाहोत, त्याचा हिशोबी देखील आम्ही घेणार आहोत। आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आमचे 350 बलिदान देऊन सुद्धा स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या आम्ही मोठमोठ्या माणसाला गमवून सुद्धा शांततेचा मार्ग सोडलेला नाही। परंतु जर यदा कदाचित आम्हाला जर असं होऊ नये पण मनोजदादांना जर गमवायची वेळ आली तर समस्त महाराष्ट्रामध्ये पुढील आंदोलनाची दिशा हा कोणी एकटा दुकटा ठरवू शकत नाही। समाजाच्या भावना ह्या आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचलेल्या आहेत आणि आज हेच सांगण्यासाठी आम्ही शेवटचा मूक मोर्चा हा कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर घेऊन आलेलो आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना काय आज निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी आपल्याला काय आश्वासन दिले? जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही तेच वारंवार 40 वर्षापासून जे मराठा समाजाच्या रास्त मागण्या आहेत तेच निवेदन दिले। आता सांगावं तर किती वेळा सांगून आमचं रक्त आटायलं पण या सरकारला जागी नाही। मराठा समाजाला 50% आतून टिकणारं ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करायला पाहिजे आणि जेवढे कुणबी सर्टिफिकेट आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्र घेऊन ते सर्टिफिकेट लवकरात लवकर वाटप करावं हेच आम्ही मागण्या केलेल्या आहेत। वारंवार ही त्याच होत्या आणि आजही त्याच मागण्या आहेत। आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन चालू असणार आहे का कसं? आज या ठिकाणी आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आजचा दिवस आंदोलन स्थगित करून पुढील दिशा जी काय उद्या येते दादांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांशी संवाद साधताना की आजच्या ज्या मागण्या सरकारने आज अधिवेशनामध्ये ठेवलेल्या आहेत त्या काही आपल्या समस्त समाजाच्या नसून 2-3 जणांच्या आहेत। तरी मनोजदादांना ते आज काही पटलेलं दिसत नाही आहे। तरी दादा काय जे आदेश देतील तो आमच्या मराठा समाजासाठी शेवटचा आदेश असेल, ते आम्ही 21 तारखेला उद्या ठरवू। 6 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करत आहोत। सर्व तालुक्यातील शेतकरी आणि आमच्या बैलगाड्यासह या ठिकाणी आम्ही आंदोलनाला थांबलेलो आहोत। शांततेत आमचं आंदोलन चालू आहे आणि सकल मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत व कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन द्यायचं आहे। मनोजदादा जरांगेचा जो काही तळमळ आणि धडपड आहे, गेले कित्येक दिवस झालं त्यांनी 3 वेळेस 10-10, 17-17 दिवसाची 8-8, 9-9 दिवसाची उपोषणं पाणी अन्न न घेता केलेली आहे। तरी सुद्धा सरकारला कसली याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा काही बदल केलेले नाहीत। तर आता हे शेवटचं अधिवेशन असेल की ह्याच्यात पूर्णपणे आम्हाला मराठ्यांना आरक्षण टिकल असं त्यांनी द्यावं ही कळकळीची विनंती आहे। म्हणूनच आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्यासाठी सर्व धाराशिवकर शेतकरी बंधू आणि सर्व मराठा सकल मराठा समाज या ठिकाणी आलेलो आहोत। आज आम्ही 20 तारखेला आज मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाच्या ह्याच्यामध्ये जे अध्यादेश पारित करायचा होता सगळे सोयऱ्याचा तो केलेला नाही आणि इथून पुढची दिशा ठरवणार आहे तर सन्माननीय जरांगे पाटील त्या दिशेप्रमाणे आमचं इथून पुढे आंदोलन होणार आहे। काय केलंय आपण? आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आमच्या अशा प्रकारे मागण्या आहेत की सकल मराठा समाजाच्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व गुन्हे पाठीमागे घ्यावे आणि तसा शब्द देखील आम्हाला दिलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांना 1 ते 2 दिवसात सर्व गुन्हे पाठीमागे घेऊ म्हणून। आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलेलं आहे की इथून पुढची आंदोलनाची दिशा जे आजपर्यंत शांतताच्या मार्गाने होते त्याचप्रमाणे देखील राहील आणि जे प्रमाणे सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील आम्हाला ज्या आदेश देतील किंवा जे मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे इथून पुढे आमचे दिशा ठरेल आंदोलनाची।